हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड वगैरे नाही. इथे आम्ही खाली थाळी करायचो, त्याने सांगितलं आमचं मागे हॉटेल सुरू झालं आहे आणि तुम्ही कवर करू शकाल का. आम्ही म्हणणार आहे बेस्ट आयडिया. आमच्या चॅनलवर असं आजपर्यंत आम्ही काही केलेलं नाही, कुठलं हॉटेल कवर केलं नाही. सो हे हॉटेल आपण कवर केलेलं नाही. आणि पार्किंग भरपूर, लिफ्टची वऱ्याची सोय, सगळ्या रूम्स ॲब्सोल्यूट अनटच्ड आहेत. नवीनच हॉटेल आहे सगळं. सुखश्री प्युअर व्हेजची थाळी करायला आपण आलो. त्याला त्यांनी सांगितलं की आमच्या इथे मागे आमचं हॉटेल ड्रीम इन म्हणून राहण्यासाठी एक हॉटेल आम्ही चालू केलेलं आहे आणि तुम्ही ते कवर करू शकाल का. आम्ही म्हणालो हो डेफिनेटली कवर करू. आमच्या चॅनलवर आजपर्यंत आम्ही हा प्रयत्न कधी केलेला नाही आहे, पण यस आम्ही तुमच्यापासून सुरुवात करू. सो इकडे वरती पाचगणीचा रस्ता आहे आणि इकडे खाली वाई. सो वाई टू पाचगणी या रस्त्यावरती हा जॉईंट आहे. त्याचं नाव सुखश्री प्युअर व्हेज खाण्यासाठी आणि हॉटेल ड्रीम इन अँड रेसिडेन्सेस राहण्यासाठी. चला तर आपण टूर घेऊया यांच्या हॉटेलमध्ये काय काय राहण्याच्या सोयी आहेत. सो पाचगणी, इकडे वाईचं एस टी स्टँड आणि हा मी उभा आहे इथे या हॉटेल ड्रीम इन अँड रेसिडेन्सेसच्या एंट्रन्सला. आणि सगळ्यात पहिली आपली रिक्वायरमेंट असते ती म्हणजे ह्यूज पार्किंग पाहिजे. त्यांच्याकडे हे कवर्ड पार्किंग आहे. बऱ्याच इकडे गाड्या बसतील. पार्किंग 1 म्हणता येईल. त्या साईडला एक दिसते पार्किंग 2. सो भरपूर अशा 4 व्हीलर्स इथे आरामामध्ये मावू शकतात. सो पहिली रिक्वायरमेंट माझी जी स्वतःची असते की 4 व्हीलर पार्किंग आहे का, तर यस इथे 4 व्हीलर पार्किंग आहे. 100 मार्क्स. सगळ्याच हॉटेल्स आपल्या जाहिराती अशा छान छान चित्र दाखवून करतात, ॲट्रॅक्टिव्ह. बघितल्यानंतर फार असं वाटतं की लक्झरियस वगैरे आहे, पण यांनी जे काही दाखवलेलं आहे यांच्या रूम्स खऱ्याच अशा आहेत का नुसती चित्रामध्ये आहेत, ते आपण बघूया. चला, या बाजूला इथे दिसतंय हे आहे पार्किंग 2. सो इथे पार्किंगला बरीच जागा आहे. परत 100 मार्क्स माझ्या साईडनी. आणि समोर इथे दिसतोय तो म्हणजे जनरेटर कोयलचा. सो जरी लाईट गेले तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही, इथे डीजी सेट अवेलेबल आहे. आल्या आल्या मस्त की पार्किंग केल्यानंतर इमिजिएट बसायला इथे छान बाकडी टाकलेली आहेत मेटलची. आणि हा जो काही सौंदर्याचा नजारा माझ्या मागे आहे हा बघण्यासाठी मात्र इथेच यायला पाहिजे. मी इथं आल्यानंतर खूप इम्प्रेस झालो बघितल्यानंतर आणि असं वाटलं की हे वाई का महाबळेश्वर आहे नक्की. सो माझ्या अंदाजे महाबळेश्वरच्या सगळ्या आयडियाज आणि ज्या सौंदर्य आहे ते इथे मला जवळपास सगळीकडे दिसतं आहे. टेम्परेचर या मिनिटाला खूप कूल आहे, बऱ्यापैकी छान वाटतं आत्ता इथे. आणि बघूया यांच्या रूम्स कशा आहेत. त्या परत चित्रात दाखवल्याप्रमाणेच आहेत का वेगळ्या दिसतात आतमध्ये. 4च पायऱ्या चढाल्यात मोजून, 1 2 3 4 आणि यू आर इन द हॉटेल. बघूया आतमध्ये अजून काय काय सोयी आहेत त्या. सो आहे रिसेप्शन एरिया. प्लेझंट आहे, छान डेकोर आहे, कलर्स मला स्वतःला आवडलेले आहेत. इथे सिक्युरिटी सिस्टम दिसते, म्हणजे हॉटेल प्रॉपर CCTVनी कवर्ड आहे आणि सिक्युर्ड आहे. इथे देव आणि इथे आपल्याला बेसिक बसण्यासाठी म्हणून चेक इनची प्रोसेस तर त्यांनी सोय केलेली आहे. एकूण रिसेप्शन अगदी कॉम्फी आहे आणि खूप छान आहे, मला स्वतःला खूप आवडलेलं आहे. रिसेप्शनमधनंच लगेच या बाजूला हे दार उघडलं की डायनिंगची सोय आहे. सो ती पण सोय इथे अटॅचडच आहे याला. आजकाल वय 30-35 झालं की लोकांना लिफ्ट लागते. सुदैवानी यांच्याकडे यांनी ती सोय आणि विचार आधीच करून ठेवलेला आहे. इथे वर जाण्यासाठी लिफ्ट आहे. टोटल 3 मजले आहेत वर जायला. तर मी लिफ्ट कॉल करतो आणि वर जाऊया, बघूया वर काय काय सोयी आहेत त्या. मी पोचलोय 3rd फ्लोअरला आणि वाव 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 जस्ट वाव, जो काय अमेझिंग निसर्ग माझ्या बॅकसाईडला दिसतोय. एकाच फ्रेममध्ये, म्हणजे टेक्निकली सांगायचं तर एकाच फ्रेममध्ये एवढे सगळे एलिमेंट्स दिल खुश करणाऱ्या या गोष्टी आहेत. मोठा जो डोंगर दिसतोय तो मांढरदेवी तीर्थक्षेत्र जे ते, आणि शेजारी दिसतो तो पांडवगड. या साईडला जे आहे ते कॅचमेंट कृष्णा रिव्हर जी आहे आपली कृष्णा नदी, तिकडनं
हे पाणी या साईडला खाली येतं. सो कृष्णा नदीच्या काठावर बसलेलं वाई हे गाव आणि तिथे मी या सुंदर अशा एका हॉटेलमध्ये आलेलो आहे स्टे एक्सप्लोर करायला त्यांचा. आणि अतिशय सुंदर निसर्गाने मन कोणाचंही जिंकून घेतलं जाणारच आहे, बॉन्ड गॅरंटेड. पण अजून आपला प्रश्न असा आहे की जी चित्रात दाखवतात बाहेर की आमच्या रूम्स अशा एवढ्या भारी आहेत वगैरे वगैरे आणि अशा अट्रॅक्टिव्ह कॅची आहेत, त्याची चित्र अशी छान दिसतात, पण खरंच यांच्या रूम्स तशा आहेत का अजूनही मला माहिती नाही. मी आता चेक करण्यात सांगणार की एक रूम आम्हाला दाखवा. पहिली रूम त्यांनी नाव दिले रॉयल फॅमिली रूम. आणि सगळ्यात पहिले या रूममध्ये मला जे दिसलं ते म्हणजे वर्किंग डेस्क. वाव, सगळ्यात माझ्या आवडतीची गोष्ट आणि माझ्या खूप गरजेची जी गोष्ट आहे ती म्हणजे ही वर्किंग डेस्क. त्याच्यानंतर छान आवरून ठेवलेली ही रूम सुसज्ज वाटते अगदी. लाईट्स वगैरे अतिशय प्रॉपर आहेत. टॉवेल्सचे वेगळे छान छान आकार करून ठेवलेले आहेत आणि 4 लोक आरामात प्रशस्त रूममध्ये राहू शकतील अशी सोय. आणि टू डाय फॉर जो काही प्रकार आहे तो म्हणजे इथून दिसणारा हा व्ह्यू, क्लासिक सुपर ड्युपर व्ह्यू वाच आवडलेला आहे. आणि हॉटेल हे अगदीच नवीन असल्यामुळे सगळं जे डेकोरेशन आहे आतलं ते ॲब्सोल्युटली अनटच्ड आहे. त्यामुळे हे हॉटेलची जी ब्युटी आहे आणि हे अनटच्ड ब्युटी आहे रूम्सची आणि झकास टाईपचं हे हॉटेल आहे. कोपऱ्यात कबर्डसुद्धा आहे, आरसासुद्धा दिसतोय मला तिकडे. त्याचं ही आहे टॉयलेट आणि हा आहे शॉवर एरिया. खूपच छान लाइटिंग जे केलेलं रे, बराच विचार करून केलेलं आहे आणि सुंदर दिसतंय एकूण सगळं. जगास इथे राहायला नक्कीच मजा येणार आहे. चला, हा पहिला प्रकार संपला. आणि हे मान्य करायला लागेल की जसं चित्रात दाखवलेलं आहे त्यांच्याकडे जाहिरात जी रोडवर केली तशीच एक्झॅक्ट ॲज इट इज डिट्टो रूम आहे, म्हणजे खोटं काही दिसत नाही आहे. रॉयल फॅमिली रूम पाहून दिल खुश. मला आवडलेल्या गोष्टी म्हणजे एकतर बेड्स अतिशय क्लीन व्यवस्थित, टॉवेल अतिशय छान डेकोर काहीतरी करून ठेवलेले त्याचे वेगळे आकार जे आवडतात कोणालाही. आणि सगळ्यात पीक जो आहे तो म्हणजे दिसणारा बाहेरचा व्ह्यू मस्त. ह्याचे चार्जेस काय आहेत वगैरे वगैरे, चेक इन चेकआउट सगळे इन्फॉर्मेशन फक्त डिस्क्रिप्शनमध्येच मी देणार आहे. सो आपण फक्त आता टूर एन्जॉय करूया या हॉटेलची. त्याने आपल्याला सांगितलं की आमचं हॉटेल कवर करा आणि डायरेक्ट परवानगी दिली की तुम्ही आमचं हॉटेल कवर करा. सो वी आर हॅपी फॉर दॅट. ह्याच्याने आपण असा ब्लॉग कधी केलेला नाही आहे, पण हा आपला पहिला हॉटेलचा रिव्ह्यू आहे. चला आम्ही यांची पुढची रूम बघूया. तर मी एंटर करतोय एक्झिक्युटिव्ह रूममध्ये. तर बघूया आतमध्ये काय काय दिसतंय ते. एंटर केल्या इकडे उजव्या बाजूला हे आहे टॉयलेट. सो लुक्स क्लीन अँड प्रेटी गुड. पुढे रूममध्ये येऊया. इथे परत एकदा वर्किंग डेस्क अवेलेबल आहे. वॉच ह्यांचं कपाट नुसतं डेकोरेशनचं कपाट आहे का आतमध्ये काही स्टोअर करायला आहे? अरे वा वा वा. सो वर हँगर्स वगैरे वगैरे आणि खाली हे स्टोरेज आहे. दिस इज हाफ दिस. हे पूर्ण बघूया. सो हे पूर्ण स्टोरेज ह्याच्यामध्ये. सो ह्या वर्किंग डेस्क हे खरंच झकास बेड आणि यांची पिंक थीम आहे इथे. आणि चित्र जर बघितलं भिंतीवरती लावलेलं तर खरंच छान आहे. लाइटिंग पण एकदम झकास. इथे आरसा दिलेला आहे आणि इथे बसण्यासाठी म्हणून कोच दिलेला आहे. कोच पण काय बघायचं तर हा समोर टी व्ही आहे. पण परत इथला जो रॉयल प्रकार दिसतोय तो म्हणजे इथून दिसणारा हा व्ह्यू. सो ही वाईवरनं जो पाचगणी रोड जातो त्या ठिकाणचा हा व्ह्यू आहे. अमेझिंग, खूप छान आणि आवडलेला आहे. चला तर आपण यांची पुढची रूम बघूया. मला तर इथं कधी आला येतोय पुढच्या माझ्या ट्रिपला असं झालं आहे. इट्स फॅन्टास्टिक. चाललेले आता एक 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 बघूया काय दिसतंय ते. सो डिलक्स रूम जे आहे ह्याच्यामध्ये बेड
साईडला टेबल आणि टेलिफोन, पलीकडे एक डेस्क आणि एक छानसा व्ह्यू आहे इथे. परत बघण्यासाठी म्हणून बेडच्या समोर इथे TV आहे आणि इकडे वॉशरूम दिसतंय. बघूया आपण. हो, ॲब्सोल्युटली क्लीन, अतिशय छान, मस्त या टाईपचं आहे. परत वॉलचं चित्र पण अतिशय छान आहे. मला ही रूम सुद्धा आवडलेली आहे. इथून दिसणारा हा जो व्ह्यू आहे ग्रीन, वाव, हा सुद्धा खूपच छान आहे. पलीकडे दिसणारे हे खिडकीतनं डोंगर, वाच सुपेरियर. हो, आणि इकडे ही जी दिसते ही अजून एक वेगळ्या थीममधली डिलक्स रूम, अतिशय छान मेंटेन केलेली आहे. जसं त्यांनी पोस्टरमध्ये दाखवलेलं आहे तशीच ही रूम आहे. नॉर्मली परत एकदा जसं पोस्टरमध्ये दाखवतात तशा रूम्स आपल्याला कधीही सापडत नाही. चला मी जरा ही खिडकी उघडून बघतो आणि इथला दिसणारा व्ह्यू मी रिव्हील करतो. वाव, परत एकदा सुरेख ग्रीनरी आणि डोंगर, परत एकाच फ्रेममध्ये एवढे सगळे कॉम्पोनंट्स, वाव आणि जस्ट वाव. सो ओव्हरऑल ही रूम अतिशय छान आहे. म्हणजे आपल्याला एक 2-3 दिवसाचा स्टे करायचा असेल तर ही खरंच झकास रूम आहे, मस्त. शेवटचा यांचा रूमचा एक प्रकार आहे सुपर डिलक्स नावाचा. तर मी खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी. मी इथे उभा आहे आता. मी आज जातो, चेक करतो सुपर डिलक्स कशी दिसते ती. सुपर डिलक्स, ॲब्सोल्युटली सुपर डिलक्स. इथे मला 2 पार्टिशन्स दिसतात. आधी कुठल्याच ह्याच्यात दिसलं नाही असं. इथे हा पहिलं पार्टिशन आहे. इथे बसायची खास सोय, मस्तपैकी कोच आहे. आणि कोचवर बसल्यावरती काय बघायचं म्हणून पहिले हा बाहेर दिसणारा नजारा आणि नंतर हा TV, झकास. इथे टॉयलेट आहे. परत लाईटची जी थीम आहे टॉयलेटमधली ती सुद्धा अतिशय छानच आहे. सो आत्तापर्यंतच्या आवडलेल्या सगळ्या रूम्सपैकी मला जे आवडलेली असं म्हणता येईल ते ही सुपर डिलक्स. 2 लोकांसाठी अतिशय छान जागा आहे. परत समोर कपाट दिसतं इथे फुल फ्लेज स्टोरेजसाठी. आणि हा अप्रतिम ग्रीन थीम मधला हा बेड. आणि समोर जी खिडकी दिसते त्यातून एक सुंदर व्ह्यू, अगदी झकासच. हॉटेल नवीन आहे, ॲब्सोल्युटली अनटच्ड गोष्टी दिसतात सगळ्या आणि त्यामुळे अतिशय छान आणि लक्झरियस लॅविश असा फील आहे. जे आपल्याला वाटतं की बाहेरचा पाऊस बघता बघता खिडकीत बसावं कॉफी पीत आणि बाहेरचा नजारा जो काय तो नुसता बघत राहावा, त्या टाईपची ही खिडकी आणि ही अरेंजमेंट आहे. मला ही रूम सगळ्यात जास्त आवडलेली आहे. जे का असं 2 कंपार्टमेंट्स आणि एकूण ओव्हरऑल रिफ्रेशिंग लुक या रूमला आहे. ही एक डिलक्स रूम या ठिकाणी आहे आणि त्यांनी सांगितलं की कपल्ससाठी खास म्हणून रूम आहे. आणि त्याचं कारण मला असं वाटतं की हे जे दिसतंय हे चित्र हे असावं. बाकी अमेझिंग. बाहेर बघितलं की परत तोच निसर्गाचा जो काही एक सुंदर दृश्य आहे ते इथून दिसतंय. इकडे परत टॉयलेट वगैरे आहेच. लाईटची थीम अतिशय छान केलेली थ्रूआउट त्यांनी. आणि ओव्हरऑल अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये इथली वाईची हवाच एकतर बेसिकली एवढी सुंदर आहे आणि त्यामध्ये असा नजारा आणि त्यात असं निवांत त्या कट्ट्यावर बसून कॉफी पीत वा 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 जगास. हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड वगैरे नाही. इथे आम्ही खाली थाळी करायचो, त्याने सांगितलं आमचं मागे हॉटेल सुरू झालं आहे आणि तुम्ही कवर करू शकाल का. आम्ही म्हणणार हे बेस्ट आयडिया. आमच्या चॅनलवर असं आजपर्यंत आम्ही काही केलेलं नाही, कुठलं हॉटेल कवर केलं नाही. सो हे हॉटेल आपण कवर केलेलं आहे. परत लोकेशन कुठे आहे तर वाई ते पाचगणी याच्यावरती. वाईच्या असिस्टंटनंतर हार्डली 1-1.5 किलोमीटर आपण आलो की हे लोकेशन आहे. आणि पार्किंग भरपूर, लिफ्टची वऱ्याची सोय,
सगळ्या रूम्स ॲब्सोल्यूट अनटच्ड आहेत, नवीनच हॉटेल आहे सगळं. आणि यांचे रेट्स काय आहेत वगैरे वगैरे, आणि ते सीझनप्रमाणे चेंज होतात. तर जे काय असतील आत्ताचे ते मी डेफिनेटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर मी काही तुम्हाला असं म्हणणार नाही तुम्ही या आणि इथे राहा वगैरे, तो तुमचा चॉईस आहे. पण हे हॉटेल मला मात्र सापडलेलं या एरियामधलं खूप छान झकास हॉटेल आहे. आणि याच फॅसिलिटीज जर चुकून मी पाचगणी किंवा महाबळेश्वरमध्ये अवेल करायच्या म्हटल्या तर माझ्या अंदाजे भरपूर रेट्स त्याला पडतील. आणि एवढं सगळं सुंदर निसर्ग ॲट अ ग्लान्स दिसायचा जो काही प्रकार आहे तो इथेच छान मला दिसतोय. झकास. मी मित्रवरून साइन ऑफ करतो. या हॉटेलच्या खास लोकेशनवरनं सगळे डिस्क्रिप्शनवर डिटेल दिलेले आहेत, ते नक्की बघून या. शुभम भवतु.